नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण बघणार आहोत त्रिकोण म्हणजे ट्रायंगल। मागच्या दोन शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण आयत आणि चौरसाची शॉर्ट व्हिडिओ बद्दल माहिती घेतली होती। आज आपण त्रिकोणाबद्दल माहिती घेतो आहोत। त्रिकोण म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात ट्रायंगल। त्रिकोण म्हटलं की त्याला तीन बाजू असतात, तीन कोन असतात। त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते। आता जसं चौरस किंवा आयतमध्ये पाहिलं आपण परिमिती आणि क्षेत्रफळ किंवा आयताचं कर्ण चौरसाचं कर्ण याविषयीचे क्षेत्रफळाचे सूत्र सेम आपण ट्रायंगल मध्ये बघणार आहोत। एक जर त्रिकोण घेतला तर त्याची परिमिती म्हणजे तिन्ही बाजूंची बेरीज। एक जसं a + b + c तिन्ही बाजूंची बेरीज। त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजे एरिया बरोबर 1/3 गुणिला b गुणिला h। b म्हणजे बेस म्हणजे पाया, h म्हणजे हाईट म्हणजे उंची। मग त्रिकोणाची परिमिती असेल तर तिन्ही बाजूंची बेरीज, त्रिकोणाचे क्षेत्रफळ असेल तर 1/3 गुणिले पाया गुणिले उंची म्हणजे 1/3 गुणिला b गुणिला h। b स्टँड फॉर बेस आणि h स्टँड फॉर हाईट। त्यानंतर जसं त्रिकोण मध्ये पाहिलं, जसं आपण चौकोनामध्ये प्रकार पाहिले आयत आणि चौरस, सेम त्रिकोणामध्ये सुद्धा प्रकार आहेत। त्यापैकी एक त्रिकोण बघणार आहोत आपण जो खूप महत्त्वाचा आहे, समभुज त्रिकोण। इन इंग्लिश इट इज कॉल्ड एज एन इक्विलॅटरल ट्रायंगल। इंग्लिश मध्ये त्याला इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणतात। समभुज त्रिकोणाची व्याख्या तशी की ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू सारख्या असून प्रत्येक कोन हा 60 अंशाचा असतो आणि त्याच्या त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, तर त्या त्रिकोणाला इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे समभुज त्रिकोण असं म्हणतात। मग समभुज त्रिकोणामध्ये बाजू सर्व सारख्या असेल, मग त्यावेळेस समभुज त्रिकोणाची परिमिती बरोबर, परिमिती मीन्स पेरिमीटर 3 गुणिले बाजू म्हणजे 3 गुणिले बाजू, a म्हणजे बाजू। क्षेत्रफळ एरिया बरोबर वर्गमूळ 3/4 गुणिले a चा वर्ग मीन्स स्क्वेअर रूट ऑफ 3 डिवाइडेड बाय 4 मल्टिप्लाय बाय a स्क्वेअर, वेअर a इज एन साइड, जिथे a म्हणजे काय असते बाजू। सेम समभुज त्रिकोणाचा कर्ण म्हणजे डायगोनल, त्याच्या बरोबर सूत्र आहे वर्गमूळात पाया वर्ग अधिक उंची वर्ग। a म्हणजे पाया, b म्हणजे उंची। व समभुज त्रिकोणाची तिन्ही सूत्र पाहिले आपण, परिमिती म्हणजे पेरिमीटर बरोबर 3 गुणिले बाजू, क्षेत्रफळ म्हणजे एरिया बरोबर वर्गमूळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग, समभुज त्रिकोणाचा कर्ण बरोबर वर्गमूळात पाया वर्ग अधिक उंची वर्ग। हा शॉर्ट व्हिडिओ जर आवडला असेल जास्तीत जास्त सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि शॉर्ट व्हिडिओ जास्तीत जास्त पाहत चला आणि त्याच्या नोट्स आपल्याकडे राखून ठेवा, जेणेकरून भविष्यामध्ये जेव्हा आपण पुढचे चॅप्टर घेऊ तेव्हा तिथं कुठे ना कुठेतरी हे सूत्र कामी येतात। आणि सूत्रांचे एक स्पेशल चार्ट करा आणि जिथं तुम्ही अभ्यास करता त्या ठिकाणी तो जर चिटकवला त्याचा मॅक्झिमम तुम्हाला बेनिफिट होईल। नेक्स्ट शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू। नमस्कार।